आज आहे धनत्रयोदशी, दिवाळीचा दुसरा दिवस. माझी इथं रांगोळी काढायची तयारी चालू होती. रांगोळी फारशी येत नाही मला. मी आपलं असंच उंबरठ्यावर थोडासा रांगोळीचा पट्टा वगैरे अशी काढते. तेवढंच येतं, जास्त काही येत नाही. इथं रांगोळी वगैरे काढून झाली. मस्त दिवेसुद्धा बाहेर लावले. पोरांनी लगेच फटाकेसुद्धा फोडायला सुरुवात केली. चकुली खूप जास्त रडत होती फटाक्याच्या आवाजाने. तिला नाही जास्त आवडत. तिला आवडणारा फटाका फक्त एकच, जो आहे आपटी बॉम्ब. आता खूप नवीन नवीन प्रकार निघालेत फटाक्यांचे. मलाही जास्त काही समजत नाही त्यातलं. पोरं आणतात नवीन नवीन, काय काय वाजवतात. चकुली त्यांच्यासोबत वाजवते. तर इथे घरातच त्यांचं फोडायचं चालू होतं बापलेकांचं. तर मी सुद्धा एन्जॉय करत होती बघून बघून. इथं माझं स्वयंपाकाची सुद्धा तयारी चालू होती. आज बनवायचं होतं भरलं वांगं, तर त्याचीच माझी तयारी चालू होती. खूप दिवसापासून मला खाऊ वाटत होतं. तर म्हणलं वांगी होतीच घरामध्ये, तर म्हणलं आज असंच काहीतरी बनवावं. इथं चकुलीचं बाबांना त्रास द्यायचं काम चालू होतं. आज बाबा लवकर आले होते घरी. आज त्यांची सकाळची शिफ्ट होती, त्यामुळे मग ते 4-5 वाजेपर्यंतच घरी आले होते. तर इथं चकुली त्यांच्याबरोबर खेळत बसलेली. बाबा घरात असल्यावर तिला मम्मीची अजिबात गरज लागत नाही. बाबा असल्यावर बाबाच काफी पडतात तिला, कारण की बाबांबरोबर तिचा वेळ खूप जास्त चांगला जातो. माझ्याबरोबर तितकंच चांगला जातो. पण म्हणतात ना की मुली जास्त बाबांच्या लाडक्या असतात, तर तसंच काहीसं आहे तिचं. तर ते दोघंही खूप एन्जॉय करत होते. मी मात्र त्यांना बघून खूप खुश होते. इथं मी वांग्यांना फोडणी द्यायचं चालू केलं होतं. आज कुकरमध्येच वांगी बनवणार होते, कारण उशीर झाला होता जरा स्वयंपाकाला. तर म्हणलं कुकरमध्येच बनवून घ्यावं, पटकन होतं. 1-2 शिट्ट्यांमध्ये चांगलं शिजून जातात आणि चवीलाही चांगले लागतात. असे आपण कढईमध्ये बनवतो तेही खूप छान लागतं. दोन्ही प्रकारामध्ये बनवले तरी म्हणजे छान, तेवढीच चव चांगली लागते, असं वेगळं काही वाटत नाही. पण ते म्हणतात ना, काही काही लोकांना असे वाफेवर शिजवलेले जास्त आवडतात. तर मलाही आवडतं, पण आता म्हणलं कुकरमध्येच करून घ्यावं, पटकन होईल. इथे माझ्या चपात्या पण बनवायचं काम लगेच चालू झालं होतं, कारण भूकही लागली होती, म्हणून मग पटापट चपात्यासुद्धा उरकून घेतलेलं. बाकी माझा भात वगैरे मी मगाशीच करून ठेवला होता. तर म्हणलं चपात्या झालं की गरम गरम जेवायला घ्यावं. तर रोज काय ब्लॉग बनवायला होत नाही आहे आजकाल. ब्लॉग यायला खूप उशीर होतो आहे, 2-3 दिवस तरी लागतात ते. तर सांगायचं एवढंच होतं की आजकाल कंटिन्यू ब्लॉग होत नाही आहे करायला, कारण चकुली खूप लहान आहे अजून. तिला घेऊन मला ब्लॉग बनवणं खूप अवघड जातं आहे. तरी मी प्रयत्न करते रोजचं रेग्युलर काहीतरी बनवायचं. तर थोडे दिवस तरी नाही का असं वाटतंय की खूपच जास्त माझं मागे पुढे होतंय टाकायचं. आणि ठीक आहे, यूट्यूब फॅमिली आहेच आपली, समजून घेईलच प्रत्येक गोष्ट. तर इथे माझं जेवणसुद्धा झालं होतं. तर अशा काही पद्धतीने मी बनवलं होतं वांग्याची भाजी. तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा ब्लॉगला. तोपर्यंत